इचलकरंजीकरांना गुड न्यूज। आयजीएम मध्ये नर्सिंग कॉलेज। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा महिन्यात निर्णय। इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आता नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहे। केवळ 30 दिवसात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून इचलकरंजीकरांना गुड न्यूज दिली आहे। या निर्णयामुळे इचलकरंजीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण निर्माण झाला आहे। या कॉलेजच्या मंजुरीसाठी खासदार धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। या निर्णयाचे इचलकरंजीकरांनी स्वागत केलं। आयजीएम रुग्णालय राज्य शासनाकडे हस्तांतर झाल्यानंतर येथे अनेक अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात येत आहेत। इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलं असून या ठिकाणी नर्सिंग कॉलेज करावे, जेणेकरून रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल, अशी सातत्याने मागणी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती। तर महिन्याभरापूर्वी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आयजीएमला भेट देऊन पाहणी केली होती। यावेळी आयोजित बैठकीत रुग्णालय 360 खाटांचे करण्यात आले आहे। इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ येथील बहुतांश रुग्ण उपचारासाठी आयजीएममध्ये येतात, परंतु पुरेसा स्टाफ नसल्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलंब होतो। त्यामुळे येथे नर्सिंग कॉलेज सुरू केल्यास या माध्यमातून आवश्यक स्टाफ मिळेल, याकडे रवींद्र माने यांनी लक्ष वेधत नर्सिंग कॉलेज सुरू करावं असा प्रस्ताव आरोग्यमंत्र्यांसमोर ठेवला। याचवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मान्यता घेऊ असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं होतं। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊन शासन निर्णयही काढण्यात आला आहे। दरम्यान जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांनी सांगितलं की इचलकरंजी शहराची गरज ओळखून येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान वाटते। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।